हाय स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनेल. तर पहा, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्लिश शिकणार आहोत. तर पहा, इथे मी एक सेंटेन्स घेतलेला आहे. ते सेंटेन्स आपण अगोदर ओळखणार आहोत की ते कोणत्या काळातील आहे. तर पहा, सेंटेन्स कोणता आहे? मी खेळत आहे. तर सांगा पाहू, हे कोणत्या काळातील आहे? तर हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे. चालू वर्तमान काळ म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतात. तर पहा, हे सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करणार आहोत, पण ट्रान्सलेट करत असताना त्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर वापरावं लागणार आहे. तर त्याचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स काय आहे? यस प्लस एमिझार प्लस फी. बघा, फी म्हणजेच फी वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. फी वन प्लस आय एन जी प्लस ओ. तर पहा, त्या यस म्हणजे काय? तर यस म्हणजे वाक्यातील सब्जेक्ट म्हणजेच वाक्यातील कर्ता. आता कर्त्यानुसार एम इज आर हे आपल्याला वापरायचे असते. म्हणजेच कर्ता जर आय असेल तर आय सोबत ए एम एम हे येत असतं. नंतर कर्ता हा ही सी इट हा असेल तर त्याबरोबर इज येतं. आणि जर का कर्ता वी असेल, यू वी आणि दे असेल तर त्याच्याबरोबर आर येत असतं. तर पहा, तुम्हाला समजलेलंच असेल. त्यानंतर व्ही वन मीन्स वर्ब, क्रियापदाचे पहिले रूप, प्लस आय एन जी म्हणजेच क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय लागत असतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये, प्लस ऑब्जेक्ट मीन्स कर्म. तर पहा, हे जे फॉर्म्युला आहे म्हणजे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार आपल्याला हे सेंटेन्स आता बनवायचे आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला आपल्याला ह्याच्यासाठी वापरून हे सेंटेन्स आपल्याला आहे तसं इंग्लिशमध्ये बनवायचं आहे. तर पहा, मराठी सेंटेन्समध्ये काय असतं की सुरुवातीला सब्जेक्ट असतं म्हणजेच कर्ता असतो. त्यानंतर इथे काय आहे की खेळत आहे म्हणजेच लास्टला काय आलेलं आहे? सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. पण इंग्लिश सेंटेन्समध्ये कसं असतं की क्रियापदानंतर वर्ब येत असतं. तर पहा, इथे ऑब्जेक्ट नाही म्हणून वर्ब आलेला आहे, परंतु इंग्लिश सेंटेन्समध्ये कर्त्यानंतर कर्म येत नाही तर डायरेक्ट वर्ब येत असते. तर पहा, आता काय करायचं आपण सेंटेन्समध्ये मीसाठी काय वापरायचं? आय. त्यानंतर काय वापरायचं? आहे. म्हणजेच लास्टचा जो भाग आहे तो 2 नंबरला इंग्लिशमध्ये येत असतो. बघा, आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. म्हणजेच ही जी आहेत एम इज आर हे आहेसाठी वापरायचे असतात. तर बघा, आयसाठी फक्त आणि फक्त एमच येत असतं. ओके, तर आयसाठी सहाय्यकारी क्रियापद ए एम एम घेऊया. तर पहा, जर कर्ता जर ही सी आणि इट असता तर काय आलेलं असतं? इज आलं असतं. पण इथे काय आहे की आय आलेला आहे, म्हणून आयसाठी आपण ए एम एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत. आता बघा, खेळत आहे म्हणजेच खेळण्याची क्रिया काय आहे की चालू आहे. बघा, मग स्ट्रक्चरमध्ये काय आहे? हे एमीचा अर्थ झाला, आपण एम घेतलं. त्यानंतर फी वन मीन्स क्रियापदाचे पहिले रूप. तर पहा, खेळण्यासाठी काय असतं इंग्लिशमध्ये? प्ले. मग बघा, क्रियापदाची 3 रूपे मी लिहिलेली आहेत, फी वन, फी टू आणि फी थ्री. त्यातली फी वन कोणता आहे? प्ले. बघा, मग खेळतसाठी आपण काय घ्यायचं? क्रियापद प्ले. फी वन मीन्स क्रियापदाचे पहिले रूप प्लस आय एन जी. त्याला ह्याच क्रियापदाला म्हणजेच ह्याच वर्बला आपल्याला आय एन जी प्रत्यय लावला तर काय तयार झालं? प्लेइंग. मग ह्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे का? नाही, म्हणून इथे वाक्य पूर्ण झालेलं आहे. तर वाक्य काय बनलं? आय एम प्लेइंग. मी खेळत आहे म्हणजे आय एम प्लेइंग. समजलं? आता बघा, मी इथे दुसरं वाक्य घेतलेलं आहे. दुसरं वाक्य कोणतं आहे? ती जेवत आहे. तर पहा, इथे पहिल्या वाक्यापेक्षा दुसऱ्या वाक्यामध्ये काय डिफरन्स आहे बघा. तर पहिल्या वाक्यामध्ये कर्ता हा मी होता म्हणून त्याच्यासाठी आय आलं होतं. आता दुसऱ्या वाक्यामध्ये काय आहे? ती आहे म्हणजेच तीसाठी इंग्लिशमध्ये काय येणार? SHE सी. आता बघा,
इथं इज आलेलं आहे, सी इज बघा, आहेसाठी इज आलेलं आहे. का आलेलं आहे इज हे सहाय्यकाली क्रियापद? तर इथे सब्जेक्ट बदललेला आहे, म्हणजेच कर्ता बदललेला आहे. वरच्या सेंटेन्समध्ये कर्ता आय होता म्हणून एम आलं होतं, तर इथे बघा कर्ता सी आहे म्हणून इज आलेला आहे. तर कर्ता हा एकवचनी असल्यामुळे इज आलेला आहे. बघा इथं वी असतं तर वी सोबत काय आलेलं असतं? ARE आर आलेलं असतं, कारण वी हे अनेकवचनी सब्जेक्ट आहे म्हणून. आणि ईटिंग बघा, ईट हे जेवणसाठी जेवण करत आहे हेसाठी ईट हे येतं. हे फर्स्ट रूप आहे क्रियापदाचं वर्बचं. सेकंड रूप आहे एट आणि थर्ड फॉर्म आहे इटन. ईट एट इटन. मग आपल्याला V1 घ्यायचं होतं म्हणून ईट घेतलं आणि त्याला ING लावल्यानंतर इटिंग झालं. म्हणजे सेंटेन्स काय बनलं? सी इज इटिंग. बघा आता थर्ड सेंटेन्स मी घेतलेला आहे. त्या सेंटेन्समध्ये काय काय आहे? माझी आई हे काय आहे की सब्जेक्ट आहे, म्हणजेच कर्ता आहे. आता जेवण हे काय आहे या वाक्यातील? ऑब्जेक्ट आहे, म्हणजेच कर्म आहे. आणि बनवत आहे हे काय आहे की बनवणे हे काय आहे? वर्ब आहे. आणि आहे हे काय आहे की सहाय्यकाली क्रियापद आहे. तर पहा हे सेंटेन्स आता आपण बनवूया. माझ्या आईसाठी आपण काय घ्यायचं इंग्लिशमध्ये? माय मॉम. बघा त्यानंतर काय घ्यायचं? एम इज आर. स्ट्रक्चरनुसार बघा, एम इज आर पैकी काय घ्यायचं आहे? आहेसाठी. माय मॉमसाठी माय मॉम हे एकवचनी सब्जेक्ट आहे म्हणून त्याच्यासाठी काय घ्यायचं? इज. माय मॉम इज. त्यानंतर काय घ्यायचं? V1. तर V1 काय आहे की जेवण बनवत आहे, मीन्स कुक. बघा त्याचे 3 फॉर्म बघूयात आपण. कुक्ड आणि थर्ड फॉर्म आहे कुक्ड. तर बघा कुक्ड हे 3 फॉर्म झाले. तर आपल्याला काय करायचं आहे? V1 घ्यायचं आहे, म्हणजे फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. काय आहे? कुक. त्याला ING लावायचं आहे, म्हणजे काय झालं? कुकिंग. माय मॉम इज कुकिंग. आणि काय राहिलं मग आता? ऑब्जेक्ट प्लस ओ, मीन्स काय राहिलं आता? ऑब्जेक्ट राहिलं. ऑब्जेक्ट कोणते आहे? जेवण. बघा इथं रात्रीचे जेवण पाहिजे होते, त्या सेंटेन्समध्ये राहिलं ते माझं लिहायचं. कुकिंग डिनर. रात्रीच्या जेवणासाठी कोणता वर्ड वापरतात? डिनर. सेंटेन्स काय तयार झालं? माय मॉम इज कुकिंग डिनर. डिनर कशासाठी म्हणतात? रात्रीच्या जेवणासाठी. आणि लंच हे दुपारच्या जेवणासाठी वापरतात. इथे रात्रीचे जेवण हे सेंटेन्स मला लिहायचं होतं पण ते राहिलं म्हणून मी ते परत लिहिलेलं आहे. तर त्यासाठी काय आलेलं आहे? डिनर. समजलं? तर स्ट्रक्चर समजलं का? पहा एवढे 3 वाक्य घेतल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की स्ट्रक्चर यस प्लस एम इज आर प्लस V1 प्लस ING प्लस ओ. तर पहा सब्जेक्ट प्रथम घ्यायचा, त्यानुसार सब्जेक्टनुसार म्हणजेच कर्त्यानुसार कोणतं सहाय्यकाली क्रियापद घ्यायचं ते कर्त्यानुसार घ्यायचं. आणि क्रियापदाचे हे पहिले रूप घ्यायचं, त्यानंतर त्याला ING लावायचं आणि प्लस राहिलेला भाग जो आहे तो आहे तसा लिहायचा ऑब्जेक्टमध्ये. समजलं? तर पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.